नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. मी डॉक्टर बाळासाहेब मोकळ माझ्या नीटवाला वाटाड्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या भागात आपण महाराष्ट्र राज्यातील एकूण सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी दंत महाविद्यालय आणि खाजगी दंत महाविद्यालय यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र राज्यात एकूण 41 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्याचप्रमाणे एकूण 23 खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत. शिवाय 4 सरकारी दंत महाविद्यालय असून जवळपास 24 खाजगी दंत महाविद्यालय आहेत. आज आपण त्या प्रत्येक कॉलेजचे एकूण विद्यार्थी संख्या आणि नेमके ते कुठल्या शहरात आहेत याविषयी चर्चा करूया. महाराष्ट्र राज्यात साधारणतः 4 विभाग येतात. मुंबई म्हणजेच कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र. सर्वसाधारणपणे मुले मुंबई विभागाला सर्वात पहिली पसंती देतात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयाला दुसरी पसंती देतात. त्यानंतर विदर्भातील नागपूर या शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाला पसंती देतात आणि त्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पसंती देतात. आता या महाराष्ट्र राज्यातील एक महाविद्यालयाविषयी आपण चर्चा करू. मुंबई विभागाचा विचार करता मुंबईमधील पहिले आणि सर्वात जुने जे वैद्यकीय महाविद्यालय आहे ते म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज. त्यालाच आपण जे हॉस्पिटल किंवा जे वैद्यकीय महाविद्यालय असे म्हणतो. या महाविद्यालयात एकूण 250 विद्यार्थी संख्या एवढी कॅपॅसिटी या महाविद्यालयाची आहे. त्यातील 15% जागा या ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात आणि उर्वरित 85% जागा या महाराष्ट्र राज्यातून भरल्या जातात. त्यानंतर दुसरे जे वैद्यकीय महाविद्यालय आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन. हे देखील एक 200 जागांचे महाविद्यालय असून मुंबईतील सायन भागात हे वसलेले आहेत. त्यानंतर तिसरे वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GS मेडिकल कॉलेज. यालाच आपण KM वैद्यकीय महाविद्यालय किंवा KM हॉस्पिटल असे देखील म्हणतो. सर्वात जास्त कट ऑफ महाराष्ट्र राज्यातील याच वैद्यकीय महाविद्यालयाचा जातो. त्यानंतर तिसरे महाविद्यालय म्हणजे TN मेडिकल कॉलेज. यालाच आपण नायर महाविद्यालय किंवा नायर मेडिकल कॉलेज असंही म्हणतो. या 4 महाविद्यालयापैकी GS मेडिकल कॉलेज आणि नायर वैद्यकीय महाविद्यालय ही जे 2 वैद्यकीय कॉलेज आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवले जातात आणि ग्रँड हे वैद्यकीय महाविद्यालय मात्र राज्य सरकारतर्फे चालवले जाते. त्यानंतर पुढील मेडिकल कॉलेज म्हणजे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे. ठाणे विभागातील कळवा येथे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय असून त्यामध्ये 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करा. त्यातील पहिले महाविद्यालय मुंबई विभागानंतर या महाविद्यालयाला सर्वात जास्त पसंती दिली जाते ते म्हणजे BJ मेडिकल कॉलेज पुणे. या कॉलेजमध्ये देखील जवळपास 250 एवढी विद्यार्थी संख्येची कॅपॅसिटी असून इतके 250 विद्यार्थी त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील दुसरं वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे VM मेडिकल कॉलेज सोलापूर. येथे देखील 200 विद्यार्थी संख्येची कॅपॅसिटी असणारे हे महाविद्यालय असून पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज. सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी थोडासा ग्रामीण भागातील हे मेडिकल कॉलेज असून यामध्ये देखील 200 विद्यार्थी संख्या समाविष्ट होऊ शकते.
त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे हे एक महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील आहे। या महाविद्यालयात 150 विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे कोल्हापूर येथील RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर। कोल्हापूरच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे अतिशय चांगलं वैद्यकीय महाविद्यालय असून यामध्ये 150 विद्यार्थी संख्या समाविष्ट होऊ शकते। त्यानंतर मुंबई स्थित अजून एक कॉलेज आहे ते म्हणजे HBT कूपर मेडिकल कॉलेज मुंबई। हिंदू हृदय सम्राट मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय असं त्याचं नाव असून बोलीभाषेत त्याला कूपर मेडिकल कॉलेज असे म्हणतात। या महाविद्यालयात देखील 200 इतकी विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे। त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव। उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये हे महाविद्यालय असून यामध्ये 150 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती। बारामती या ठिकाणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय असून पुण्यानंतर जास्तीत जास्त पसंती बारामती या महाविद्यालयाला दिली जाते, कारण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय उत्तम दर्जाचं आहे। या महाविद्यालयात 100 विद्यार्थी संख्या एवढी समाविष्ट होऊ शकते। त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार। या महाविद्यालयात देखील जवळपास 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। ग्रामीण भागातील आदिवासी बहुल भागातील हे महाविद्यालय जरी असले तरी येथील पेशंटचा फ्लो बघता अतिशय उत्तम वैद्यकीय कॉलेजे आहेत। त्यानंतर पुढील वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग। मुंबईच्या जवळ असल्यामुळे मुंबईचे आणि पुण्याचे विद्यार्थी याला जास्तीत जास्त पसंती देतात, त्यामुळे याचा कट ऑफ देखील बऱ्यापैकी जास्त असतो। 100 विद्यार्थी संख्या या महाविद्यालयात समाविष्ट होऊ शकते। त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकणात असणारे हे एक वैद्यकीय महाविद्यालय असून या ठिकाणी देखील 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। त्यानंतर पुढील वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा। सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटल जवळ असणारे वैद्यकीय महाविद्यालय असून यामध्ये देखील 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। पुण्याच्या जवळ असल्यामुळं याच्याही कट ऑफ बऱ्यापैकी जास्त जातो। पुढील वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी शहरातील वैद्यकीय महाविद्यालय असून या ठिकाणी देखील 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। त्यानंतर 19व्या क्रमांकावर असणारे महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड GT हॉस्पिटल मुंबई स्थित असणारे हे मागच्या वर्षी सुरू झालेलं महाविद्यालय असून बोलीभाषेत आपण कामा रुग्णालयाच्या ठिकाणी हे स्थित आहे। 50 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात। पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक। हे देखील मागच्याच वर्षी सुरू झाले असून 50 विद्यार्थी एवढी विद्यार्थी संख्या यामध्ये आहे। पुणे मुंबई या शहराच्या जवळ असल्यामुळे आणि कनेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे नाशिकचा कट ऑफ देखील बऱ्यापैकी यावर्षी जास्त गेलेला होता। त्यानंतर विदर्भातील पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर। नागपूर येथील सर्वात जुनं हे वैद्यकीय महाविद्यालय असून जवळपास 250 एवढे विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात। नागपूरमधलेच दुसरे एक महाविद्यालय आहे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर। हे देखील राज्य शासनातर्फे चालवलं जाणारे एक महाविद्यालय असून त्यामध्ये 200 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ। हे वैद्यकीय महाविद्यालय देखील मागच्या वर्षी सुरू झालेलं असून जवळपास 100 विद्यार्थीची यामध्ये समाविष्ट होऊ शकतात। मुंबईमध्ये समाविष्ट असल्यामुळे याचाही कट ऑफ बऱ्यापैकी जास्त मागच्या वर्षी गेलेला होता।
त्यानंतर विदर्भातील पुढील वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे व्ही.एन. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ. यवतमाळमधील हे एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असून जवळपास 200 विद्यार्थी एवढी कॅपॅसिटी या महाविद्यालयाची आहे. त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला. अकोला शहरात असलेलं हे वैद्यकीय कॉलेज असून यामध्ये देखील 200 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर. 150 विद्यार्थी संख्या एवढी कॅपॅसिटी असणारे हे महाविद्यालय असून चंद्रपूर शहरातच हे वसलेले आहे. त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. हे देखील एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असून यामध्ये देखील जवळपास 150 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात. तर पुढील महाविद्यालय म्हणजे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा या ठिकाणी हे महाविद्यालय वसलेलं असून याचा दर्जा सेमी गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा आहे. यामध्ये जवळपास 100 एवढी विद्यार्थी संख्या असून हे मात्र पूर्णपणे सरकारी महाविद्यालय नसल्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात फी विद्यार्थ्यांना भरावी लागते. त्यानंतर पुढचं वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती. 100 विद्यार्थी संख्या एवढ्या कॅपॅसिटीचं हे महाविद्यालय आहे. त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा. हे देखील 100 विद्यार्थी संख्येचं कॉलेज आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा. मागील वर्षीच हे महाविद्यालय सुरू झालं असून बुलढाणा येथील हे कॉलेज असून 100 एवढी विद्यार्थी संख्या यामध्ये आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम शहरात हे महाविद्यालय असून यामध्ये देखील 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचं आणि अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणारं आणि जुनं वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर. त्यालाच घाटी हॉस्पिटल किंवा घाटी रुग्णालय असंही आपण म्हणतो. 200 जागांचं हे महाविद्यालय आहे. त्यानंतर मराठवाड्यातील दुसरं महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड. कैलासाशी शंकरराव चव्हाण यांच्या नावाने हे महाविद्यालय असून जवळपास 150 विद्यार्थी संख्या त्यामध्ये समाविष्ट होऊ शकते. त्यानंतर 35व्या क्रमांकावरचं महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील हे महाविद्यालय असून ग्रामीण भागातील हे महाविद्यालय आहे आणि जवळपास 150 एवढे विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर पुढील जे महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर. मराठवाड्यातील हे महाविद्यालय असून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने हे महाविद्यालय आहे. याचे देखील इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगले असून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर मागील 2 वर्षापूर्वी सुरू झालेलं अजून एक मराठवाड्यातील महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव. उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्यालाच आपण आता धाराशिव असं म्हणतो तेथील हे महाविद्यालय असून जवळपास 100 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर मागील वर्षी सुरू झालेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी. परभणी येथील हे 100 जागांचं वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यानंतर मागील वर्षीच सुरू झालेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली हे देखील एक 100 विद्यार्थी संख्या समाविष्ट असणारं नवीन महाविद्यालय आहे. याशिवाय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना हे देखील मागील वर्षी सुरू झालं असून 100 एवढी विद्यार्थी संख्या यामध्ये समाविष्ट होऊ शकते. आणि मागील वर्षी सुरू झालेलं एक नवीन कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली. थोडंसं इंटेरियर आणि आदिवासी बहुल आणि पूर्वीच्या काळी नक्षलग्रस्त भागात असणारं म्हणून एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखलं जाणारं भागातील हे महाविद्यालय आहे. त्यामध्ये देखील 100 जागा एवढ्या समाविष्ट आहेत. यानंतर आपण महाराष्ट्र राज्यातील एकूण जे 23 खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यांचा आढावा घेऊ. त्यातील मुंबई विभागातील सर्वात पहिलं कॉलेज म्हणजे के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई.
हे जवळपास 100 जागांचं वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या कॉलेजचं आहे. त्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथील हे एक 150 जागांचं 150 एवढी विद्यार्थी संख्या समाविष्ट असणारं हे महाविद्यालय आहे. त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे MIMER मेडिकल कॉलेज पुण्यातील तळेगाव दाभाडे या भागातील हे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर पुढचं महाविद्यालय म्हणजे डॉक्टर VP मेडिकल कॉलेज नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेज या नावाने ओळखले जाणारे हे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असून या ठिकाणी 120 एवढी विद्यार्थी संख्या समाविष्ट होऊ शकते. त्यानंतर धुळे येथील ACPM मेडिकल कॉलेज हे असून जवळपास 100 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील डॉक्टर विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर हे जवळपास 200 विद्यार्थी संख्या असलेलं खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यानंतर श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्यातील हे अतिशय चांगलं कॉलेज असून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर हे देखील एक खाजगी महाविद्यालय असून त्यामध्ये देखील 100 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे देखील 200 विद्यार्थी संख्येचं मेडिकल कॉलेज असून जळगावमध्ये वसलेलं आहे. त्यानंतर रत्नागिरीमधील BKL वाळवकर मेडिकल कॉलेज रत्नागिरी हे जवळपास 150 विद्यार्थी संख्येचं कॉलेज रत्नागिरी शहरात वसलेलं आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगलीमधील इस्लामपूर या ठिकाणी हे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे SMBT मेडिकल कॉलेज हे असून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर तळ कोकणातील सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग हे देखील एक खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर 2-3 वर्षापूर्वी कर्जतला हे एक नवीन मेडिकल कॉलेज झाले डॉक्टर नायगावकर मेडिकल कॉलेज कर्जत 100 विद्यार्थी संख्या यामध्ये समाविष्ट होऊ शकते. पुण्यातील पुढील एक चांगलं महाविद्यालय आहे पुणे महानगरपालिकेतर्फे हे चालवलं जातं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे 100 विद्यार्थी संख्येचं हे कॉलेज आहे. त्यानंतर नागपूरमध्ये यानंतर पुढील वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मुस्लिम मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे. परभणी या ठिकाणी एक कॉलेज असून 150 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी फक्त मुस्लिम विद्यार्थीच ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर परभणी येथील परभणी मेडिकल कॉलेज परभणी 150 जागांचं हे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. आणि शेवटचं 23व्या क्रमांकाचं मागच्या वर्षी सुरू झालेलं संभाजीनगरमधील हे कॉलेज आहे RK दमानी मेडिकल कॉलेज संभाजीनगर 50 विद्यार्थी संख्या असलेलं हे एक कॉलेज आहे. याशिवाय सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट असं कुठल्याही प्रकारच्या कॅटेगरीत नसलेलं कॉर्पोरेट टाईपचं एक वैद्यकीय महाविद्यालय पालघर येथे आहे. मात्र या महाविद्यालयाला कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला फी सवलत दिली जात नाही. त्यामुळे शक्यतो या महाविद्यालयाचा विचार करताना आपले तेथील फीची पूर्ण माहिती घ्या आणि नंतरच याचा चॉईस द्या. या करू महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 4च सरकारी दंत महाविद्यालय आहेत.
त्यातील पहिलं म्हणजे मुंबई येथील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई. 125 एवढी कॅपॅसिटी असणारं हे महाविद्यालय असून अतिशय जुनं हे महाविद्यालय आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे अतिशय छान आहे. त्यानंतर पुढचं सरकारी दंत महाविद्यालय म्हणजे नायर डेंटल कॉलेज मुंबई. हे देखील अतिशय चांगलं दंत महाविद्यालय असून 75 एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर येथील हे दंत महाविद्यालय असून जवळपास 63 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. आणि शेवटचं आणि 4थ्या क्रमांकाचं जे सरकारी दंत महाविद्यालय आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगर. या ठिकाणी देखील 63 विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात. यानंतर आपण खाजगी दंत महाविद्यालयांचा आढावा घेऊ. त्यातील पहिलं खाजगी दंत महाविद्यालय म्हणजे सांगली येथील श्री वसंतराव पाटील डेंटल कॉलेज सांगली. हे 40 विद्यार्थी संख्येचं कॉलेज असून त्यानंतर महात्मा गांधी डेंटल कॉलेज नाशिक स्थित अतिशय चांगलं हे दंत महाविद्यालय असून 100 विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. यानंतर YMT डेंटल कॉलेज खारघर मुंबईजवळ खारघर या ठिकाणी हे डेंटल कॉलेज आहे. 100 विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर डॉक्टर DY पाटील डेंटल कॉलेज पुणे या ठिकाणी असणारं हे दंत महाविद्यालय असून 100 विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर SMBT डेंटल कॉलेज संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अतिशय चांगलं हे दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज सोलापूर 100 विद्यार्थी संख्येचं हे सोलापूर येथील हे दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर रंगूनवाला डेंटल कॉलेज पुणे मुस्लिम मायनॉरिटीचं हे कॉलेज आहे, त्याच्यामुळं फक्त मुस्लिम विद्यार्थीच या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. 100 विद्यार्थी संख्येचं हे एक डेंटल कॉलेज आहे. त्यानंतर तातासाहेब कोरे डेंटल कॉलेज कोल्हापूर 60 विद्यार्थी संख्येचं एक कोल्हापूर येथील दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर ACPM डेंटल कॉलेज धुळे येथील हे 100 विद्यार्थी संख्येचं दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर तेरणा डेंटल कॉलेज नवी मुंबई येथील तेरणा इन्स्टिट्यूटचं हे डेंटल कॉलेज असून जवळपास 100 विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर पुढील महाविद्यालय म्हणजे MGM डेंटल कॉलेज नवी मुंबई येथील हे दंत महाविद्यालय असून 100 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. त्यानंतर सिंहगड डेंटल कॉलेज पुणे 100 विद्यार्थी संख्येचे हे एक पुण्यातील चांगलं डेंटल कॉलेज आहे. त्यानंतर योगिता डेंटल कॉलेज रत्नागिरी 100 विद्यार्थी संख्येचं कोकणातील हे एक दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर YCM डेंटल कॉलेज अहमदनगर 100 विद्यार्थी संख्येचं अहमदनगर जिल्ह्यातील हे एक डेंटल कॉलेज आहे. त्यानंतर नाशिक जवळील धामणगाव येथील SMBT डेंटल कॉलेज नाशिक हे 100 विद्यार्थी संख्येचं एक डेंटल कॉलेज आहे. त्यानंतर VYWS डेंटल कॉलेज अमरावती 100 विद्यार्थी संख्येचं एक डेंटल कॉलेज आहे. त्यानंतर VSPM डेंटल कॉलेज नागपूर हे देखील 100 विद्यार्थी संख्येचं एक दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर दादासाहेब काळमेघ डेंटल कॉलेज नागपूर हे देखील एक 100 जागांचं हे दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर CSMSS डेंटल कॉलेज संभाजीनगर 100 जागांचं हे दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर MIMER डेंटल कॉलेज लातूर येथील हे 100 विद्यार्थी संख्या समाविष्ट असलेलं दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर परभणी येथील एक डेंटल कॉलेज परभणी हे 100 जागांचं दंत महाविद्यालय आहे. त्यानंतर आदित्य डेंटल कॉलेज बीड शहरात हे कॉलेज बसलेलं असून 100 इतके विद्यार्थी त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आणि शेवटचं जे आहे ते डॉक्टर हेग्डेवार डेंटल कॉलेज हिंगोली शहरात हे डेंटल कॉलेज आहे. अशा प्रकारे आज आपण एकूण 41 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, 23 खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, तसेच 4 सरकारी दंत महाविद्यालय आणि 24
खाजगी दंत महाविद्यालय या संदर्भात माहिती घेतली. या सर्वांचा आपण प्रत्येकाने पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यास करावा आणि नीटमध्ये मिळणारे आपल्या पाल्यांना मिळणारे मार्क आणि आपल्या शहरापासून त्या ठिकाणची कनेक्टिव्हिटी आणि त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांचा विचार करून ॲडमिशनच्या वेळेस त्यानुसार पसंतीक्रम द्यावा. धन्यवाद.